आयुष्याचा प्रवास खूप छोटा आहे. एक तरुण महिला एका बसमध्ये बसली होती. पुढच्या स्टॉपमध्ये एक जाड आणि थोराड वयस्कर बाई आल्या आणि तिच्याजवळ बसल्या. जास्तीत जास्त आसन तिने व्यापले आणि तिच्यासोबत तिने मोठाल्या पिशव्या पण आणल्या होत्या. त्यांनी पण खूप जागा व्यापली. त्या तरुणीच्या दुसऱ्या बाजूस बसलेला तरुण अस्तव्यस्त झाला. तो तिला म्हणाला की तुम्ही काहीच का बोलत नाहीस. तरुणीने स्मित प्रतिसाद दिला. अनावश्यक किंवा बाष्पळ काहीतरी बोलण्यात काहीच अर्थ नाही. आपला एकत्र प्रवास खूप छोटा आहे. मी पुढच्या स्टॉपवर उतरणार आहे. ही प्रतिक्रिया सुवर्ण अक्षरांमध्ये लिहिली जाण्यासाठी पात्र आहे. इतक्या नगण्य गोष्टीवर भांडण करणे आवश्यक नाही. आपला प्रवास खूपच छोटा आहे. आपल्यापैकी प्रत्येकाने हे जाणलं पाहिजे की आपल्याला इथे वेळ इतका कमी आहे की त्या वेळात भांडणे, निरर्थक वादविवाद करणे, इतरांना क्षमा न करणे, असमाधानीपणा आणि दोष शोधण्याची वृत्ती म्हणजे वेळ आणि ऊर्जा अपव्यय आहे. कोणी आपले मन दुखवलंय का? दुखवलं तरी दुर्लक्ष करा आणि स्वतःला समजावून सांगा, शांत रहा, प्रवास खूप छोटा आहे. कुणी तुमचा विश्वासघात केला आहे का? तुम्हाला फसवलंय का? सोडून द्या, शांत रहा, कारण प्रवास खूप छोटा आहे. कुणी तुम्हाला त्रास दिला असल्यास लक्षात ठेवा की हा प्रवास किती मोठा आहे किंवा छोटा आहे हे कुणालाच माहित नाही. त्यांचा प्रवास कधी संपणार आहे ते कुणालाच माहित नाही. आपला प्रवास खूप छोटा आहे. वास्तव जगण्यामध्ये देखील आपल्याला जीवनाचा प्रवास किती आहे हे कोणालाच माहित नाही आहे. मग असलेल्या आयुष्याच्या प्रवासामध्ये उगाचच आपण आपला वेळ भांडण, वाद, द्वेष यामध्ये घालवतो. तो वाद घालत केव्हा आपण आपल्या माणसांना दुखावून निघून जातो आपल्याला देखील समजत नाही. त्यापेक्षा आपल्यामुळे कोणालाही दुःख न होता प्रत्येकाला आनंद मिळेल याचा विचार करा. आपण मित्रमंडळी आणि नातेवाईक यांची कदर करूया. आपण एकमेकांचा आदर करू. एकमेकांशी प्रेमाने, आदराने वागूया. जर मी तुम्हाला अनावधानाने कधी दुखावले असेल तर मला माफ करा. जर तुम्ही मला कधी दुखावले असेल तर मी ते कधीच सोडून दिले आहे असं बोलून सोडून द्या. कारण एकच की आयुष्याचा प्रवास खूप छोटा आहे.